गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी कावळ्यांचा खूपच किलबिलाट चालू होता आणि म्हणलं नेमकं झालंय तरी काय, एवढे कावळे झाडावरती का जमले ते तरी बघूया. तर गॅलरीमध्ये जाऊन बघितलं तर खाली एक कावळा जो आहे तो मरून पडलेला होता. यावरूनच समजतं की पक्ष्यांमध्ये देखील किती भावना असतात आणि त्यांना देखील समजतं की आपल्यातलं कोणीतरी गेलं आहे आणि त्यामुळे त्यांची जी सभा आहे ती अशी झाडावरती भरलेली होती. तर आज जेवणामध्ये मी बनवलं होतं तांदळाची खीर. तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी अगोदर तांदूळ भाजून घेतले होते. त्यानंतर ते तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि नंतर गावरान तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि जे भाजलेले तांदूळ आहेत ते टाकून घेतले आणि नंतर जे गरम गरम दूध केलेलं आहे ते दूध त्याच्यामध्ये टाकून घेऊन नंतर थोडंसं पाणी वरून टाकलं होतं. तर बरेच जण बोलतात की हे दूध फाटतं, तर दूध गरम करून घ्यायचं आणि नंतरच त्या मिश्रणामध्ये जे तांदळाचं मिश्रण आहे त्यामध्ये ते टाकायचं. तर एका साईडला ते गॅसवरती 10 ते 15 मिनटं उकळून द्यायचं आणि मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये जे जायफळ आहे आणि वेलची आहे ते टाकायचं. तर जायफळ कधीही किसून टाका, त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त येईल. आणि जे तांदळाची बारीक केलेली प्युरी असते ते शिजल्यानंतरच आपण त्यामध्ये साखर टाकून पुन्हा एकदा 5 ते 7 मिनटं उकळून द्यायचं आहे. तर आज मी बनवली होती अजून एक रशी वडी म्हणून. तर रशी ॲक्च्युअल नव्हती बनवली, फक्त वडी बनवली होती. त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं होतं आणि मिरची, त्याच्यानंतर लसूण आणि असंच गॅसवरती थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून ते जे मिश्रण आहे आपण बेसन पीठ वगैरे घेतलेलं, तर ते असं घट्ट आपण जसं पिठलं करतो तसंच, फक्त त्यापेक्षा जास्त घट्ट त्याला शिजवून घ्यायचं आणि नंतर ताटावरती तेल लावून जी वडी आहे ती आपण थापून घ्यायची असते. तर ती वडी थापल्यानंतर थोडा वेळ थंड होऊन द्यायची आणि नंतर कट करायची. तर पितृपक्षामध्ये ही वडी नेहमीच बनवली जाते. गावाकडे जे पुरणपोळी बनवतात त्यासोबतच पितृपक्षामध्ये ह्या वडीला देखील खूप मान आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनिटांमध्ये ही वडी रेडी होते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि असंच खूप छान आमचं जेवण झालं होतं. तर तुम्ही पण नक्की जेवायला या. आणि ही वडी थंड झाल्यानंतरच कट करायची, कारण गरम असताना जर कट केली तर ती वडी व्यवस्थित कट होणार नाही. तर असंच छान जेवण केलं होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.